लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. अखिल भारतीय आदिवासी सेना कामगार महासंघाची स्थापना. दीना उघाडे यांची घोषणा. मध्य रेल्वे बोर्ड कामगार महासंघ शाखा ही स्थापन. पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड. तळागाळातील हॉटेल कामगार, रेल्वे कामगार तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मजुरांना हक्काची नोकरी, न्याय, वेतन व कायदेशीर संरक्षण मिळावे या उद्देशाने अखिल भारतीय आदिवासी सेनेतर्फे कामगार महासंघाची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक प्रमुख दीना उघाडे यांनी याबाबत घोषणा करत सध्याच्या प्रशासनाची कामगार विरोधी भूमिका लक्षात घेता संघटित लढ्याची गरज अधोरेखित केली. यावेळी महासंघाच्या स्थापनेसोबतच अखिल भारतीय आदिवासी सेना मध्य रेल्वे बोर्ड कामगार महासंघाच्या शाखेचीही स्थापना करण्यात आली. विविध क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना कार्यरत राहील असे उघाडे यांनी स्पष्ट केले. महासंघाच्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी गोरख हळदे, उपाध्यक्ष आरिफ खान, सेक्रेटरी रंगनाथ माळी, उपसेक्रेटरी प्रकाश चौडे, संघटक बजरंग मनसे, संरक्षण प्रमुख दीपक बिन्नर, कार्याध्यक्ष सतीश मनोहर, खजिनदार सुभाष चौडे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच सदस्य म्हणून विनोद कुशवा, शिवनाथ आडोळे, बरीच घनगाव, इम्रान शेख, गोपीनाथ भगत आदींची निवड करण्यात आली. इगतपुरीसह संपूर्ण राज्य व देशभरात कामगार मजुरांवर अन्याय झाल्यास अखिल भारतीय आदिवासी सेना त्याची दखल घेऊन कायदेशीर आणि संघटित पद्धतीने लढा उभारेल अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष दीना उघाडे यांनी दिली. कामगारांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आपण आज एक ऐतिहासिक निर्णय घेत आहोत अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने. ही जी गरज तळागाळातल्या शोषित पीडितांना आहे, कामगार या नात्यानं बाबासाहेब आंबेडकरांच्या, फुलेशाहू आंबेडकरांच्या, शिवाजी महाराजांच्या विचारानं जे आज कामगारावर अन्याय अत्याचार होत आहेत, ते कामगारावरील अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी आपली हक्काची अधिकृत आपण महासंघ स्थापन करतोय कामगारांच्या हक्कासाठी. आणि ही मोठी अभिमानाची बाब आहे. कामगार चळवळ भरपूर आहेत, नाही असं नाही आहे, आपल्यापेक्षा भरपूर आहेत. काही ठिकाणी कामगार चळवळीला यश आलेलं आहे, काही ठिकाणी यश येत आहे. कामगारांच्या लढ्यामध्ये आता यापुढे आपण जिथे जिथे कामगारावर अन्याय अत्याचार होईल, मग पक्ष, जात, संघटना बघायचे नाही, कामगार म्हणून एक यायचं. मग तो रेल्वे कर्मचारी असेल, सेंट्रल रेल्वे मजूर युनियनचा कामगार असेल, नॅशनल रेल्वे मजूर युनियनचा कामगार असेल, किंवा राज्य कर्मचारी असेल, विद्युत कर्मचारी असेल, औद्योगिक कारखान्यातला कंपनीचा कामगार असेल, किंवा हॉटेलचा कामगार असेल, वेटर, साधे चहाची दुकानं आहेत तर चहाच्या दुकानामध्ये काम करणारा कामगार असेल, मजूर असेल, तो देखील कामगार आहे. त्या कामगारांना देखील त्याचा कामगाराचा हक्क मिळाला पाहिजे. अशा पद्धतीने आपली कामगारांची लढ्याची भूमिका आहे. आणि त्या अनुषंगानं आज आपण ही संघटना स्थापन केली आणि त्याची आता यापुढे सुरुवात आपण सर्व मिळून करणार आहोत. तेव्हा जिथे जिथे रंजला गांजला त्याची म्हणावी आपला, ज्या ज्या वेळेला कामगारांना आपल्या युनियनची, महासंघाची मदत लागेल, गरज भासेल, त्या कामगारांनी जर कधी अपेक्षा केली सहकार्याची तर नक्कीच आपल्या कामगार महासंघाच्या कामगारांनी मदत करायची, सहकार्य करायचं. त्याच्यावर जर अन्याय होत असं तो दूर करण्यासाठी प्रयत्न करायचे आणि हा लढा आपली यशस्वी करायचा. आज सरकारची अनेक धोरणं बदलत आहेत, खाजगीकरणात बदलत आहेत, औद्योगिक कारखान्यात बदलत आहेत, राज्य कर्मचाऱ्यांच्या, कामगारांच्या धोरणात बदल होत आहे, नॅशनल रेल्वेच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये बदल होत आहे. कामगारांच्या हक्कापासून डावलल्या जात आहे. आणि त्यामुळं या सरकारच्या काही पॉलिसी ज्या आहेत त्या घातक पण आहे, कामगारांच्या विरोधातल्या आहे. कामगारांना रस्त्यावर येऊ न द्यावा अशा प्रकारची सरकारची प्रयत्न आहे. जरा कामगार विरोध करायला लागला का त्याला बडतर्फ करायचं, निलंबित करायचं, हाकलून द्यायचं, काढून टाकायचं. ही जी कामगारांची व्यथा ही गुलामीची आहे.
आणि म्हणून गुलामाला गुलामीची जाणीव झाली का तो बंड करून उठतो. आज तुम्ही बंड करून उठले, तुम्हाला त्याची जाणीव झाली. कामगार हा एक आहे, घरचा गडी नाही आहे झाडू मारणारा, तो बी एक सन्मानी कामगार आहे, त्यालाही तितकाच अधिकार आहे आणि तो मिळाला पाहिजे. ती आपली इच्छा आहे, तो आपला लढ्याचा पहिला भाग आहे. आणि अशा आशेनं आपण अखिल भारतीय आदिवासी सेनेने आज अखिल भारतीय आदिवासी सेना मध्य रेल्वे भेंडर कामगार महासंघाची स्थापना केली आणि त्या अनुषंगानं आपण सुरुवात करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.